नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत लापशी। लापशीची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। तर ही लापशी ज्यापासून बनते त्याला ब्रोकन व्हीट असं सुद्धा म्हटलं जातं किंवा मग दलिया असं सुद्धा म्हटलं जातं। तर बरेच जण याची गव्हाची भरड काढून पारंपरिक पद्धतीने बनवतात किंवा मार्केटमध्ये हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतं। तर दुकानामध्ये 2-3 प्रकारे याची तुम्हाला भरड मिळेल। तर 2 नंबरचा असतो, तर इथे मी 3 नंबरचा दलिया घेतलेला आहे, म्हणजे नेहमीपेक्षा थोडासा बारीक असलेला। तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे, इथे ज्या वाटीने आपण दलिया घेतलेला आहे त्याच वाटीने आपण इथे साधारण 3 वाट्या इतकं पाणी घेणार आहोत। ही लापशी आपण कुकरमध्ये नाही तर कढईमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी इतकं लागणार आहे। ज्या वाटीने आपण दलिया घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। तर गुळाचं प्रमाण इथे कमी किंवा अधिक होऊ शकतं। तर इथे मी सोललेल्या वेलचीचे काही सालं घालत आहे, कारण आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत। तर यामध्ये ती सालं फेकून न देता गुळाच्या पाण्याबरोबर उकळली जातील आणि त्याचा स्वाद यामध्ये छान उतरेल, यासाठी मी त्यामध्ये वेलचीची सालं घातलेली आहेत आणि बाजूला उकळत ठेवलेला आहे। आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही, गुळ फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आणि ते पाणी फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे मी एक पॅन ठेवलेला आहे, इथे ताज्या खोबऱ्याचे काही तुकडे घातलेले आहे। तर बरेच जण यावेळेस काजू सुद्धा घालतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काजू सुद्धा घालू शकता। खोबऱ्याचे तुकडे चांगले तुपावर छान परतून झाले ना की मग यामध्ये दलिया घालायचा आहे आणि दलिया सुद्धा कमी गॅसवर छान हलका होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर फ्राय करते वेळेस मी मनुके घालायचे विसरले होते, तर मनुके सुद्धा तुम्ही भाजताना सुद्धा घालू शकता किंवा मग फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता। सगळं चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं, यामुळे काय होतं, लापशी आपली लवकर शिजण्यास मदत होते आणि चव सुद्धा अप्रतिम येते। 3-4 मिनिटं कमी गॅसवर मी हा दलिया चांगला इथे मी भाजून घेतलेला आहे, मस्त हलका फुलका झालाय। गूळ सुद्धा पाण्यामध्ये वितळला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे वेलचीची जी सालं आहेत ती आता बाजूला काढून टाकायची, याची आपल्याला आता आवश्यकता नाही। याची चव पाण्यामध्ये छान उतरलेली आहे, मस्त सुगंध येत आहे। आता हा दलिया जो आहे यामध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं आहे। आता हे गुळाचं पाणी आपण या दलियामध्ये घालूया। गॅस कमीच आहे, याच्या काही गाठी वगैरे होत नाही, कारण आपण हा दलिया तुपावर चांगला भाजून घेतलेला आहे। आता थोडं थोडं हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि शेवटी इथे पाहू शकता थोडंसं कचकच वाटत आहे, तर मी ते बाजूला काढून घेत आहे। आता कमी गॅसवर आपल्याला ही लापशी शिजत ठेवायची आहे आणि यामध्ये आपण वेलचीची पूड घालायची आहे चवीनुसार। बरेच जण सुंठ आणि जायफळाची पूड सुद्धा घालतात, ते सुद्धा घालू शकता किंवा मग फक्त वेलची पावडर सुद्धा घालू शकता। तर इथे आपण एक 7-8 वेलचीची पूड करून घेतलेली आहे, ती घातलेली आहे आणि गुळाचा पदार्थ आहे। लापशीमध्ये थोडंसं मीठ घातलं तर चव भारी लागते किंवा कुठल्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातलं जातं। तर मी अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपण याला झाकून शिजवायचं आहे। तर मला आठवतं गावाकडे जेव्हा काही लग्न कार्य असायची, लहानपणीची गोष्ट आहे, तेव्हा आहे ना लग्नाच्या पंक्तीमध्ये लापशी हा प्रकार हमखास बनवला जायचा। लापशी, मसाले भात वगैरे असं असायचं, जास्तीचे पदार्थ नसायचे। लापशी, मसाले भात आणि एखाद्या वेळेस मग पुरी भाजी असली तर असायची, नाहीतर मसाले भात आणि लापशी हा मेनू गावाकडे ठरलेला असायचा। आता ऑलमोस्ट आपली इथे लापशी शिजून झालेली आहे। 10 मिनिटं मी एकदा दोनदा चेक करून कमी गॅसवर छान शिजून घेतलेली आहे। मस्त दाणेदार सुद्धा झालेली आहे, त्याचबरोबर मऊ सुद्धा झालेली आहे। अगदी शेवटी तुपाचा 1 चमचाभर टाकायचा यामध्ये आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं। तर मला सांगा, कोणी कोणी गावाच्या लग्नामध्ये किंवा गावाच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये लापशी हा प्रकार खाल्लेला आहे? प्लीज कमेंट करून सांगा। मला तर हा लापशी प्रकार प्रचंड आवडतो माझ्या घरामध्ये आणि आज ही लापशी मी बनवलेली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी। आणि ते पाहू शकता आपली लापशी छान मऊसूत शिजून झालेली आहे। आपण इथे कुकरचा वापर केलेला नाही, कढईमध्ये बनवलेली आहे। 10-15 मिनिटं लागतात लापशी होण्यासाठी। चव एकदम अप्रतिम लागते, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तर मंडळी, तुम्हाला आजची ही लापशीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।